आजची रेसिपी आहे उन्हाळी वाळवणातील कलरफुल बॉबिन्स पापड। एकही तेलाचा थेंब न वापरता हे बॉबिन्स कसे बनवायचे ते आज बघणार आहे। नमस्कार, स्वातीज किचन मध्ये आपले स्वागत आहे। तांदळाच्या पिठापासून विविध प्रकारचे आपण पापड बनवतो, पण बॉबिन्स पापड बनवायला एकदम इझी आहे। चला तर पाहूया। हे 1 वाटी मी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। पीठ कसं बनवायचं ते सांगते। पहिले तुम्हाला जितकं पीठ बनवायचं आहे तितकं तांदूळ घेऊ शकता। मी 1 ग्लासचं पीठ बनवलेलं आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 10 मिनिटं मुरत घालायचे। नंतर उन्हात वाळत न घालता पंख्याखाली वाळत घालायचं। हे पीठ तुम्ही मिक्सर मध्ये पण दळू शकता किंवा गिरणीवरूनही दळून आणू शकता। 1 बाउलच्या मेजरमेंटनी मी पापड बनवून दाखवते आहे। गॅसवर पॅन ठेवला आहे। ज्या बाउलने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच बाउलने 2 बाउल पाणी घालायचं आहे। आता पापड खार घालते आहे अर्धा चम्मच। चवीनुसार मीठ आणि पापड खार मिक्स झाल्यानंतर पाणी छान उकळू द्यायचं। उकळल्यानंतर आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे। त्यामुळे थोडं थोडं तांदळाचं पीठ घालून लाटण्याच्या साहाय्याने एकत्र करायचं। गोल गोल फिरवूनच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाही। आणि 7 ते 8 मिनिटं आता प्लेटनी झाकून द्यायचं आहे। 7-8 मिनिटं झाल्यानंतरच प्लेट काढायची। प्लेट काढल्यानंतर अशी उकड आपली तयार झाली आहे। आता परत एकदा मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर 2 ते 3 मिनिटं परत प्लेट झाकायची। वाफेवर छान उकड आपली तयार होईल। जितकेदा तुम्ही उकड काढाल तितके तुमचे पापड छान बनतील। तांदळाच्या पिठाची अशी मी 3 ते 4दा उकड काढून घेतलेली आहे। तांदळाच्या पिठाची उकड अशी तयार झालेली आहे। 3 कलरचे बॉबिन्स करत आहे। पहिले मी पांढऱ्या कलरचा करते आहे। उकड गरम असल्यामुळे मळताना हात जळण्याचे चान्सेस जास्त राहते, त्यामुळे पॉलिथिन मध्ये मी उकड भरून घेते आहे। असं पॅक बंद करून वरून हाताला चटके लागू नये म्हणून हातामध्ये कापड घेऊन छान असं मळून घ्यायचं। जर कापडाने जमत नसेल तर बेलननी सुद्धा तुम्ही मळू शकता। असं एक 5 मिनिटं मळून घ्यायचं। आणखीन पॉलिथिन मध्ये थोडी उकड गरम असतानाच हे करायचं आहे काढून। त्यामध्ये लाल कलर घालते आहे। ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला उकडला मळलं त्याच पद्धतीने हे पण मळून घ्यायचं आहे, पण कलर छान एकत्र झाला पाहिजे म्हणून व्यवस्थित मळून घ्यायचं। कापडाने किंवा बेलनच्या साहाय्याने तुम्हाला ज्या पद्धतीने इझी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मळू शकता। आणखीन पॉलिथिन मध्ये थोडेसे उकड काढून पिवळ्या कलरचे बनवते आहे। तुम्हाला कलरचे हवे असतील तर बनवू शकता, नाहीतर पांढरे पण बनवू शकता। थोडा कलर घातलेला आहे आणि आता छान एकत्र करून घ्यायचं। मी एकदाच उकड काढून 2 कलरचे बनवलेले आहे। तुम्ही अलग एकाचदा करून कलर घालून पण करू शकता। पीठ छान मळून झालेलं आहे। आता आपण याच्या बॉबिन्स बनवूया। साच्यामध्ये ही चकती वापरून आपल्याला बॉबिन्स तयार करून घ्यायचे आहे। साच्यामध्ये पांढऱ्या कलरचा गोळा घालून आता आपण पांढऱ्या बॉबिन्स बनवून घेऊ। ज्याप्रमाणे तुम्ही चकल्या पिळता त्या पद्धतीनेच हे बॉबिन्स पिळून घ्यायचे। आता पिवळ्या कलरचा गोळा घालून पिवळ्या कलरच्या बॉबिन्स बनवून घेते आहे। ह्या जरी आता चिपकलेल्या दिसल्या आहेत, थोड्याशा वाळल्यावर तुम्ही मोकळ्या करून वाळत घालू शकता। एकही तेलाचा थेंब न वापरता हे बॉबिन्स तयार होते। एकदम इझी आहे बनवायला। बनवून पहा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा कसे बनलेले आहे। आता लाल कलरच्या बॉबिन्स त्याच पद्धतीने पिळून घ्यायच्या। रात्रीच्या वेळेला करून पंख्याच्या हवेमध्ये सुकवले तरी चालेल। दुसऱ्या दिवशी एक ऊन दिल्यानंतर बॉबिन्स छान तयार होतात। असे उन्हात वाळल्यानंतर बॉबिन्स तयार झालेले आहे। आता मी तळून दाखवते। गॅसवर पॅन ठेवून तेल घातलेलं आहे। थोडं तेल जास्त गरम होऊ द्यायचं आणि मग तळायचं। बघा किती छान फुललेले आहे। असे आपले कुरकुरीत बॉबिन्स तयार झालेले आहे। आता पिवळ्या कलरचे तळून दाखवते। बघा किती छान फुललेले आहे आणि खायला तर
खूपच छान लागतात। यावर जर तिखट, मीठ आणि चाट मसाला घालून जर खाल्लंय तर आणखीनच छान लागते खायला। एकदा बनवले की बॉबिन्स पापड तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा वाटलं तेव्हा तळून खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असे आपले यम्मी टेस्टी बॉबिन्स पापड तयार झालेले आहे। बॉबिन्स तळून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचे। मी हातावर तोडून दाखवते आहे, बघा किती खुसखुशीत झालेले आहे आपले बॉबिन्स। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा। वेळात वेळ काढून रेसिपी बघण्याबद्दल धन्यवाद।